हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यास 2026 इयत्ता 6वी विषय विज्ञान त्यामधील घटक 9 सजीवांतील विविधता प्राणी वर्गीकरण या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. फक्त बटन दाबायचं आहे. बटन दाबायला खूप वेळ लागत नाही आणि कोणतेही पैसेही लागत नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायलासुद्धा विसरू नका. आज आपण या व्हिडिओमध्ये 9वा घटक सजीवातील विविधता म्हणजेच प्राणी वर्गीकरण याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. ध्येय, क्षमता या सर्व वाचायचं आहे. आता आपण काय बघणार आहोत तर प्राण्यांमधील अधिवासानुसार, खाद्यानुसार, स्थलांतर पद्धतीनुसार आढळणारी विविधता आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांना आपल्याला काय माहीत आहे तर निसर्गातील सजीव, निर्जीव घटक माहीत आहेत. निसर्गातील जैवविविधता, निसर्गामध्ये विविधता आहे. निसर्ग हे जैवविविधतेने नटलेलं आहे. प्रत्येकामध्ये वेगळेपण आहे, त्यालाच म्हणतो आपण जैवविविधता. प्रत्येक वनस्पतीमध्ये वेगळेपण आहे, प्रत्येक प्राण्यांमध्ये वेगळेपण आहे. ओके, आता आपण काय करायचं आहे बघा. सांगितलं आहे तुम्हाला गट करायचे आहेत. तुमच्या परिसरात आढळणाऱ्या आणि माहिती असणाऱ्या 10 विविध प्राण्यांची यादी करा. तुम्हाला माहीत असणार पहिला प्राणी कुत्रा, सर्वच ठिकाणी आढळतो. कुठे राहतो? जमीन पाणी की जमीन पाणी दोन्ही की हवेमध्ये तर जमीनमध्ये. तुम्ही व्यवस्थित लिहायचे. काय खातो? प्राणी, वनस्पती तर काय खातो? प्राणी आणि वनस्पती दोन्ही खातो. प्राणी तो मांसाहारी कुत्रा हा मांसाहारी आहे आणि आपण जे अन्न खातो ते सुद्धा तो अन्न पूर्ण खातो. दोन्ही प्रकारे येईल हे दोन्ही प्राणी, वनस्पती. पाळीव प्राणी काय तर पाळीव प्राणी हा कसा आहे? पाळीव प्राणी. स्थलांतर कसं करतो? तो चालतो सुद्धा, धावतो सुद्धा. ओके, चालतो आणि धावतो. दुसरा आणखी एखादा मांजर घ्या, वाघ घ्या, सिंह घ्या, कुठलाही प्राणी या ठिकाणी घ्या आणि त्याचं या ठिकाणी वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. एकापेक्षा 10 प्राणी घ्यायचे. एक सांगितलं आपल्याला 10, असे 10 घेऊन एक क्रमांक द्यायचे आणि त्यांचं या ठिकाणी वर्गीकरण करायचं आहे. तो काय खातो? तो पाळीव आहे की जंगली आहे? जमिनीवर राहतो की पाण्यात राहतो? असं या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजेच प्राण्यांमध्ये त्यांच्या अधिवासानुसार, त्यांच्या खाद्यानुसार, स्थलांतराच्या पद्धतीनुसार विविधता असते. प्रत्येकामध्ये विविधता असते. खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, राहण्याच्या ठिकाणं वेगवेगळी असतात. अधिवास म्हणजे राहण्याचे ठिकाण. वाघ जंगलात राहतो, कुत्रा घरी राहतो की पाळीव असेल तर तो घरामध्ये राहतो, पाळीव नसेल तर भटका असेल तर तो बाहेर राहतो. ओके, मांजर घ्या, कोणताही प्राणी तुम्ही घेऊ शकता. आणि वरील आधारे आपण यावर्षी मात्र यावर्षी इयत्ता 6वीमध्ये कोणत्या घटकाचा अभ्यास करणार आहोत तर प्राण्यांमध्ये असलेली विविधता अधिक सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. ओके, सो तुम्हाला कळलं असेल आजचा व्हिडिओ, तुम्हाला हा नक्की कळला असेल. लहान छोटे टॉपिक आहेत, खूप महत्त्वाचे आहे, थोडं रिव्हिजन आहे. आणि ही जर माहिती असेल तर आपल्याला 6वीमधले जे घटक अभ्यास करणार आहोत ते आपल्याला समजणार आहेत. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.